जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम। मित्रांनो, चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। आम्ही आलेले आहे सध्याला रामेश्वरमला। समोर दिसतंय तुम्हाला पंबन ब्रिज, पाहू शकता। फुल ट्रॉफिक जाम आहे पंबन ब्रिजवर, सगळे फोटो काढण्यासाठी बिझी आहेत। आम्ही बी सध्याला व्हिडिओ काढण्यासाठी बिझी झालेलो आहे। पाहू शकता तुम्ही किती बिझी आहे। गाडी चालवत व्हिडिओ काढत आहे। एवढं बिझी कुणाला बघितलं का तुम्ही? कमेंट करून सांगा। चला तुम्हाला पंबन ब्रिज दाखवतो, पहा कंटिन्यू व्हिडिओ। तर मित्रांनो, समोर पाहू शकता तुम्ही पंबन ब्रिजचा समुद्र आहे। हे पंबन ब्रिज आहे। तर मित्रांनो, इथं सगळ्यात मोठा प्रश्न पडला आमच्या गाडीत श्रीलंकेला जाण्याचा। तर श्रीलंकेला किती किलोमीटर हे विचारत होते, तर 25 किलोमीटर सांगितलं मी। तर श्रीलंकेचे लोक काळे असतात का विचारले, तर मी त्यांना उत्तर दिलं की ते कोळशाच्या खाणीमध्ये काम करत होते, त्यामुळे ते लोक काळे आहेत। तर तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं कमेंट करून सांगा। समोर पाहू शकता ब्रिज आहे, नवीन झाले ब्रिज। गेट ओपन होत आहे। स्वामी जरा त्याकडे अय्यप्पा आहे तंद्रे आधी व्हिडिओ झूम जे झूम। तर तुम्ही समोर पाहू शकता रेल्वे ब्रिज नवीन तयार झालेला आहे। जहाज वगैरे येताना ना गेट ओपन होते ते, त्याच्या बाजूला दिसतंय तुम्हाला ते जुनं आहे, पलीकडे झालेलं नवीन आहे। जहाज आलं की गेट ओपन होत आहे बघा। पंबन ब्रिज वर आहे सध्याला, पंबन ब्रिज रामेश्वरम। सकाळ सकाळचा व्ह्यूज मस्त वाटायला एकदम। झूम जायची ना। नाही, धनुषकोडी लांब आहे स्वामी ना। धनुषकोडी आपल्या रामेश्वरम मंदिरापासून ना जवळजवळ 15-16 किलोमीटर आहे। तर मित्रांनो, दोन्ही बाजूला पाहू शकता तुम्ही जहाज वगैरे दिसत आहेत तुम्हाला समुद्राचा। मी झूम करून दाखवू शकत नाही कारण गाडी चालवत आहे। स्वामी तू दाखवू शकतो का? जहाज दाखव, जहाज समोरचे मच्छीमारचे जहाज आहेत समोर। जहाज म्हणण्यापेक्षा नाव म्हणू शकतो आपण। जहाज म्हणलं की मोठं होतं। करा झूम, अजून करा जेवढं होईल तेवढं। चांगलं दाखवा, क्लिअर। हा बघा। बघा नावाडे दिसत आहेत तुम्हाला, मच्छीमार लोकांचे नावाडे आहेत ते। तर पंबन ब्रिज एंड झालेला आहे। पुढे तुम्हाला रामेश्वरम मंदिरचे एंट्री वगैरे दाखवणार आहे, तर कंटिन्यू व्हिडिओ पहा असंच। चला कट करा स्वामी। मित्रांनो, मंदिराजवळ आलेला आहे, जवळजवळ एक ते 1.5 किलोमीटर राहिलं वाटतं। पाऊस भरपूर आहे बघा रामेश्वरमला, तुफान पाऊस चालू आहे। मागच्या आठवड्यात म्हणजे 10 दिवस झाले वाटतं मी तिरुपतीला जाऊन येऊन, तर तिरुपतीलाही कंटिन्यू पाऊस होता। आता रामेश्वरमला आलेला आहे, म्हणजे त्या गोष्टीला आता अर्धा दिवस झालेला आहे। ते प्रवास संपला, आता दुसरं कस्टमर घेऊन आलेला आहे। तर बेफाम बेतुफान म्हणल्यावर काय ऐकू नका, पाऊस बघू शकता तुम्ही समोर। थांबायचं हेच नाहीये। हा हा माहिती ना, तुफान पाऊस आहे, तुफान। थांबायचं नाव घे नाही पाऊस अजिबात। स्वामी पैसे द्या।
तुला घेतलं बा. मित्रांनो समोर पाहू शकता रामेश्वरम मंदिर आलेलं आहे. शिखर दिसत असेल तुम्हाला, मंदिराचं शिखर दिसतंय समोर. भव्य असं शिखर आहे. दर्शन करून घ्या शिखर दर्शन, कारण मी आतमध्ये जाऊ शकणार नाहीये. पाऊस भरपूर पडत आहे. ट्रॉफिक फुल जाम आहे पावसामुळं. आणि काही लोक इथले तमिळनाडूतले बेशिस्त लोक आहेत, ट्रॉफिकच्या नियमाचं पालन करत नाहीत बघा. समोर वन वे असल्या तरी ह्या साईडने बस वगैरे घेऊन येतात. गव्हर्नमेंटचे लोक भारी आहेत तिकडचे. नियम न पाळणारे लोक गव्हर्नमेंटचे. बस यायला बघा समोर. या बस ड्रायव्हर या लवकर, कॅमेऱ्यामध्ये कॅच करतो तुम्हाला. हे बघा बेशिस्त लोक इथले, वन वे मध्ये बी येतात गाड्या घेऊन. काय सांगायचं यांना. मित्रांनो जसं जसं मंदिराजवळ जवळ येत आहे ट्रॅफिक फुल जाम होत आहे बघा. पाऊस भरपूर आहे रामेश्वरमला. पाहू शकता इकडे रिक्षा थांबलेले आहेत. ह्या साईडला वन वे मध्ये एंट्री केलेले आहेत लोक. रामेश्वरम वेस्ट टावर एंट्री नाही बघा, हे वेस्ट. हे आमचा छोटा बॉम्ब काय तर म्हणालाय. स्वामी काय म्हणाला तुम्ही? लॉयन छोटा बॉम्ब आहे आमचं या गाडीतला. हाय फ्रेंड्स. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो रामेश्वरम पार्किंग मध्ये आलेला आहे. पावसामुळे जास्त गर्दी नाही आहे. वायपर चालू करूया, तुम्हाला क्लिअर दिसेल. स्वामी लोक चालले बघा, आमचे अय्यप्पा स्वामी लोक. भांडण करू नका स्वामी. सिग्नल मिळा. ఇది సార్ సిగ్నల్ తుఫాన్ వచ్చి వస్తుందా లేదా. బాబు ఆడ కాకిలు చూడు స్వామి, ఎదురుగా వాళ్ళ తాడ. స్వామి ఆగా వీడియోలో చూడు. तर मित्रांनो जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आड एनकर आले लीलाकडे मस्त असतं. वाहना असतो एकदार. हा स्वामी ఇంకా మీద जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. आवले चला. तर मित्रांनो धनुषकोडीला आलेला आहे मी. धनुषकोडीला आल्यानंतर
श्रीरामांचा एकाच आवाजात जल्लोष झालेला आहे. खूप बरं वाटलं, कारण जिथे आराध्य दैवत आपले राम आले होते तिथं आम्ही आल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटतंय. धनुष्कोडी दिसतं बघा लांबपर्यंत. समुद्राच्या लाटा भरपूर जोरात येत आहेत. पोलिस हाकलून देतात सगळ्यांना, जावा जावा घरी. संध्याकाळची 5:30 वाजले. चला आम्ही बी जाणार आहे आता घरी. आम्ही बी घरी जाणार आहे आता. काय तर बोलतेस ना बघा जरा. स्वामी आम्हाला धनुष्य कोटीचं आणून खूप आनंदी व्यक्त केले, तर आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. ते लास्ट आहे. खूप बरं वाटलं, खूप प्रसन्न वाटलं आम्हाला. खूप खूप म्हणजे एन्जॉय केलो आम्ही. धन्यवाद स्वामी, धन्यवाद स्वामी. शरण अय्यप्पा. तर कसं वाटलं यांचं मला बघा, तुम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा. एकदम मस्त वाटलं. आनंदाचा क्षण कधी बी आपण विसरणार नाही, लाईफ लॉंग मध्ये विसरणार नाही. खूप छान, खूप छान. बाय. तर मित्रांनो, धनुष्कोडीवरनं रिटर्न चाललेला आहे मी. काय काढायला समय हा शॉर्ट ब्लॉग आहे. आईस्क्रीम गाडी काढून टाका. राईट साईडला घ्यावं म्हटलं तर सगळं मारा यायला लागलाय, मोबाईल ओढून घेऊन जाते. तर राईटला पाहू शकता समुद्र खवळलेला आहे. कधी रोडवर येईल आणि लोकांना घेऊन जायला सांगता येणार नाही आहे, म्हणून पळून चाललेला आहे मी आता घरी. तापलेल्या लाटा बघा तुम्ही. हा पूर्ण तापलेला आहे, तापमान फुल हॉट झालेलं आहे. इथे बघा बघा रोडवर आलेला बघा पाणी. आणि तर आम्ही चाललेलो आहो कन्याकुमारीला. इथनं आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला रामेश्वरचा, एक कमेंट करून जरूर सांगा. नक्की सांगा. हा नक्की सांगा. स्वामी शरणमप्पा. तर पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. तुम्हाला असंच एंटरटेनमेंट करणार, चांगले चांगले व्हिडिओ दाखवणार. असेच व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. आणि आम्हालाही जरा आता एन्जॉय करायला द्या. व्हिडिओ करून करून कंटाळलेला आहे मी. धन्यवाद. धन्यवाद. Yeah.